सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज आहे पाडवा, म्हणजे आपल्या मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि तुम्हाला सर्वांनाच हे वर्ष खूप छान जावं आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तसं आज आम्हाला उशीरच झाला होता थोडासा आवरायला। त्यानंतर गॅलरी वगैरे क्लीन करून घेतली, धुवून घेतली आणि इथे दारासमोर मी एक छोटीशी रांगोळी काढलेली आहे। त्यानंतर लगेचच आम्ही लागलो गुढी उभारण्याच्या तयारीसाठी। इथे मी साडी वगैरे व्यवस्थित करून घेतली होती आणि त्यानंतर ही काठी वगैरे आम्ही आधीच स्वच्छ धुवून वगैरे घेतली होती आणि त्याला आता व्यवस्थित बांधून वगैरे गुढी उभारण्यासाठी तयार करतोय आम्ही। आणि मागे श्रीला पण आम्ही TV लावून दिली होती, म्हणजे तो मध्ये मध्ये करणार नाही, नाहीतर त्याने आम्हाला काहीच करून दिलं नसतं। पण नंतर त्याने जेव्हा ही घाटी पाहिली ना, त्यावेळेस त्याला असं झालं, मम्मी पप्पा मला आधी घाटी द्या, तुम्ही नंतर काय करताय ते करा, नंतर बांधा तुम्ही आणि आम्हाला घाटी द्या। त्यामुळे तो इथे आमच्या मागे लागला होता माझ्या घाटीसाठी। मी आधी त्याला घाटी दिली आणि त्यानंतर तो मस्त घाटी खात TV वगैरे त्याचा एन्जॉय करत होता आणि तोपर्यंत तिथं आमचं पण घोडीसाठीची जी तयारी होती ती झाली होती। आता तांब्या वगैरे राहिला होता आणि पाट वगैरे, नंतर आम्ही बाहेर जाऊन पाट ठेवून तांब्या वगैरे त्याच्यावर हे केला आणि परत त्या घोडीसमोर मी एक छोटीशी रांगोळी काढली होती। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी असणारा एक आपला महत्त्वाचा दिवस आहे आणि आपले जे मराठी फेस्टिवल आहे किंवा कल्चर आहे हे खरंच खूप जास्त सुंदर आहे आणि हे फक्त फेस्टिवल नाही तर याच्यामागं प्रत्येकामागं काही ना काही आपलं सायंटिफिक पण रिझन असतं। त्यानंतर आम्ही पूजा केली आणि इथे श्रीला पण पूजा करायची होती, त्यामुळे त्याचं पण मध्ये मध्ये चालू होतं। त्याला जो आपण गंध वगैरे लावतो तो खूप जास्त आवडतो त्यामुळे त्याचं तेच चालतं। नंतर त्याला पाया पड म्हणलं तर हे बघा आमचं दुसऱ्याच डायरेक्शनला चालू होतं पाया पडणं। आणि हे पाय ते आमची गुढीची पूजा पण डन झालेली आहे। खरंच असं काही सण फेस्टिवल असेल ना, एवढं छान आणि प्रसन्न वाटतं। त्यानंतर मी स्वयंपाक करायचा होता मला, पण त्याआधी इकडे पहा। तू काय करतोयस हे तू? ते जे फ्लावर्स असे का टाकलेत? हे पा, हे जे फुलं आहेत ना, हे मी सकाळी देवपूजा करताना देवाला ठेवले होते आणि इकडे पा, यांनी सर्व त्याचं चुरा केला आणि ते देवावर टाकलेत। कधी पण देवाला फुलं पाहिले ना, आमच्या घरी हे फिक्स ठरलेलंच असतं। दुपारनंतर त्याचं सगळं तो हे करतो, फुलं तोडतो आणि सर्व देवांना वाहतो ते। तुमच्या पण घरी लहान मुलगा असल्यावर असंच काही होतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यानंतर पहा आमची हेल्प कशी चालू आहे। तू स्वयंपाक करतोस? चालेल, स्वयंपाक कर आणि नंतर मला पप्पाला जेवण करायला दे। ओके, डन डन, थम्स अप। चल मग बाय, बाय, मी चालले। काय बनवणार आहेस तू? काय स्वयंपाक करतोयस तू? पापडी करतो? पापडी चालेल, पापडी बनवा माझ्यासाठी। तू खेळ ना, मी बनवते, मी आपल्यासाठी बनवते, तू खेळ। हा, स्वयंपाक क्विक होऊन जाईल। हां, तू नको करू, मी करते ना। मला येतो स्वयंपाक, येतो मला स्वयंपाक, थोडासा तरी येतो मला स्वयंपाक। तसं नको करू, लागेल तुला, लागेल, नको पिल्लू। त्यानंतर श्रीला बाजूला करून मी लागले होते बाकीच्या स्वयंपाकाला। कुरडई भजे वगैरे काढून घेतले, पुऱ्या वगैरे करून घेतल्या आणि आजचा जो मेनू होता तो सिंपल होता। मी पुरणपोळी वगैरे करायचा प्लॅन चालू होता, पण यांनाही ऑफिस होतं आणि श्री पण मध्ये मध्ये खूप त्रास देतो, त्यामुळे मी आज सिंपल श्रीखंडपुरीचाच प्लॅन केलेला। हे पायी तर पुऱ्या पण छान अशा टम्म फुगलेल्या आहेत। नंतर पुऱ्या झाल्यानंतर चपाती वगैरे सर्व करून घेतलं आणि हे आहे आमचं फायनल जेवण आजचं। तुम्ही जर अजून नवीन असताल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असे छान ब्लॉग्स साठी। चला, बाय बाय।